बघा, फर्स्ट टाइम गणू मला हेल्प करायला आलेला. नमस्ते श्री स्वामी समर्थ. माझ्या गणूला काम करायला बिलकुल नाही आवडत. त्याचा फेस बघा कसा झालाय, माझ्यावर असा रागवल्यासारखा. मला माहीतच असेल, रात्री माझी ताई आलेली, तिला पेज खायची होती म्हणून मी ते छान अशी पेज आणि 2 भाज्या केलेल्या. एक भाजी होती बीटाची आणि एक भाजी होती मेथीची. पेज खाल्ल्या की कशी गावची फिलिंग येते एकदम. दुपारी आराम करून झाल्याच्या नंतर ताईला मावशीकडे जायचं होतं माझ्या. मग काय, मी गणू आणि ताई आम्ही मावशीकडे गेलो. गणू इकडे डोरवर आले की मला विचारतो की हे मावशीचंच घर आहे ना. मी बोलली हो. इकडे नंतर मावशी, गणू आणि ताई आम्ही गप्पा मारत बसलेलो. मी घरामधून निघताना चहा पिऊन निघालेलो. मावशीला बोललो की आम्हाला काहीच नको, आम्ही चहा पिऊन आलोय. पण मावशी काय आमचं ऐकत नाही. तिने आम्हाला ज्यूस आणि खाऊ दिला. नंतर ना इकडे ताईचा मुलगा पण होता. त्याच्यासोबत मस्ती करताना माझ्या पायालाच लागला आणि एवढं रक्त येत होतं ना. मावशीने माझ्या तेलाने कापूस लावला. हल्ली तर मला लागतच असतं नुसतं. इकडे हे बघा, ताईचा मुलगा गणूशी बोलत होता की मला तर ह्याच्याहून जास्त लागतं. मावशी किती ओव्हर ऍक्टिंग करते. पण त्याला काय सांगू, मला खूप दुखत होतं. मावशीकडनं निघाल्याच्या नंतर गणूने मला इकडे बँडेज घेतली, कारण आम्हाला ताईला सोडायला जायचं होतं बस स्टॉपवर. आमच्या घरापासून बस स्टॉप 1 किलोमीटर होता. जर मला गणूने बँडेज नाही घेतली असती ना, मला चालायलाच झालं नसतं. मावशीनं तेल आणि कापूस लावलेलं ना, ते कापूस सारखं हलत होता. थंडीमुळे ना माझ्या त्या बोटाला चीर पडलेली आणि त्याच्यामधूनच रक्त येत होतं. गणू आणि ताई एवढा फास्ट चालत होते ना, मला काही जमतच नव्हतं. एकतर माझा बोट पण खूप दुखत होता आणि तेल लावल्यामुळे ते बँडेज निघत पण होती. फायनली आम्ही 1 किलोमीटर चालल्याच्या नंतर आता बस स्टॉपवर पोचलेलो. इकडे बस पण आली 5 मिनिटामध्ये आणि ताईला बसमध्ये बसवून दिलं. ती जाणार होती माझ्या पप्पांच्या घरी. ताई ना आमच्याकडे 1 दिवस पण नीट राहिली नाही. तिला बोललो नेक्स्ट टाइम आली ना की आठवडाभर राहायला ये. बस गेल्याच्या नंतर गणू मला विचारतो आपण मार्केटला जाऊया का. मी बोलली नको आता, एकतर माझ्या पायाला पण लागलाय, मला आता अजून चालायची ताकदच नाहीये. नंतर गणू मला घरी घेऊन येताना मी त्याला मस्का मारायचा प्रयत्न करत होती, कारण मला खायची होती पाणीपुरी. पण माझा गणू जरा पण नाही पिघळला. मग मी त्याला बोलली की हां ठीक आहे आता नको खाऊ, पण माझ्या बड्डेला ना मला पाहिजे ते तू खावायचं, तेव्हा मी तुझं एक पण ऐकणार नाही. मग आम्ही बोलत बोलत घरी आलो.